नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचा आहे गणित इयत्ता 10वी भाग 2 प्रकरणाचं नाव आहे मित्रांनो त्रिकोणमिती। ह्यामध्ये आपल्याला पाहायचा आहे सराव संच 6.1 मधील प्रश्न क्रमांक 6। चला तर मग मित्रांनो सुरू करूयात प्रश्न क्रमांक 6। पण ह्यामध्ये दिलं आपल्याला सिद्ध करा। प्रश्न 6वा काय दिलंय सिद्ध करा। आपल्याला काय सिद्ध करायचंय बघा। पहिला याच्यामध्ये उदाहरण दिलंय sin वर्ग थीटा भागिले काय दिलंय sin वर्ग थीटा भागिले cos थीटा अधिक cos थीटा बरोबर आपल्याला मित्रांनो सिद्ध करायचं एक आहे हे। तर आपण काय करणार मित्रांनो, अगोदर काय करणार, अगोदर आपण ह्या जी आपल्याला सिद्ध करायचं त्याच्यामधली आपण डावी बाजू घेणार। बघा आता डावी बाजू असं आपण लिहिणार, डावी बाजू बघा मित्रांनो, डावी बाजू काय आहे मग sin वर्ग थीटा भागिले cos थीटा अधिक cos थीटा ही आहे आपली डावी बाजू। मग मी लिहिणार मित्रांनो sin वर्ग थीटा भागिले cos थीटा अधिक cos थीटा ही असेल मित्रांनो आपली डावी बाजू। मग आता बघा पुढच्या स्टेपला काय करायचं मित्रांनो, बघा आपल्याला इथं आपला माइंड चालवायचा आहे। sin वर्ग थीटा भागिले cos थीटा अधिक cos थीटा आहे। मग काय होईल बघा, ह्या cos थीटाना आपल्याला ह्या cos थीटाला गुणावं लागेल, कारण याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे एक असेल ना। मग आपण पुढच्या स्टेपला काय करणार मित्रांनो, sin वर्ग थीटा ॲज इट इज ठेवणार, अधिक चिन्ह देणार आणि ह्या एकनं तुम्ही sin वर्ग थीटाला गुणलं तर फरक पडत नाही, किंवा ह्या एकनं तुम्ही cos थीटाला गुणलं तर cos थीटाच राहणार, फरक पडणार का नाही पडणार। पण इथं अधिक चिन्ह आपण लिहिलंय। आता मला सांगा, ह्या cos थीटानं ह्या cos थीटाला आपण गुणलात तर काय होणार बघा मित्रांनो, cos वर्ग थीटा होणार। काय होणार, cos वर्ग थीटा होणार आणि भागिले याचं जे छेदस्थानी असेल cos थीटा गुणिले 1 म्हणजे मित्रांनो काय येणार सांगा, cos थीटा। आलं का। cos इथं दिलंय मित्रांनो, एक सेकंद, इथं दिलंय आपल्याला, सॉरी इथं आपल्याला sec थीटा सिद्ध करायचं आहे, बरोबर असते sec थीटाच्या। तर हे आपल्याला सिद्ध करायचं। प्रश्न क्रमांक 6 मधलं पहिलं उदाहरण दिलंय sin वर्ग थीटा भागिले cos थीटा अधिक cos थीटा बरोबर sec थीटा, आपल्याला हे सिद्ध करायचं आहे। मग आता मला सांगा sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा भागिले cos थीटा आहे। मग आपल्याला माहित आहे sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर असते मित्रांनो 1। मग आपण 1 लिहिणार आणि खाली cos थीटा लिहिणार, काय लिहिणार cos थीटा। आता हे सुद्धा आपल्याला माहित आहे 1 cos थीटा म्हणजे असते मित्रांनो sec थीटा, म्हणजे आपण लिहिणार sec थीटा आणि बरोबर आहे सांगा, बरोबर आहे उजवी बाजू, बरोबर आहे उजवी बाजू। अशा प्रकारे आपण हे सिद्ध करू शकतो। अत्यंत सोप्या आणि सहज भाषेमध्ये आपण हे सिद्ध करू शकतो, पण आपल्याला हे सूत्रे माहीत असायला हवे, म्हणजे आपल्याला सगळी सूत्रे माहीत असणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे। आता आपण बघूयात मित्रांनो याच्यामधलाच उदाहरण दुसरं। बघा मित्रांनो याच्यामधलं उदाहरण दुसरं आपल्याला दिलेलं आहे cos वर्ग थीटा, cos वर्ग थीटा आणि कंसामध्ये दिलंय मित्रांनो 1 अधिक tan वर्ग थीटा बरोबर दिलंय आपल्याला 1। चला इथे 1 दिलंय, काय दिलंय cos वर्ग थीटा गुणिले कंसामध्ये 1 अधिक tan वर्ग थीटा बरोबर 1 दिलंय। मग आपल्याला करायचं काय, सेम प्रोसिजर, काय करायचं आपल्याला डावी बाजू घ्यायची। मग ह्या समीकरणाची डावी बाजू ही असेल, म्हणजे डावी बाजू आपल्याला घ्यायची। बघा डावी बाजू काय दिलंय मित्रांनो, बघा डावी बाजू दिली आपल्याला cos वर्ग थीटा, मग लिहा ॲज इट इज cos वर्ग थीटा लिहिलाय आणि गुणिले आपल्याला काय करायचं 1 अधिक tan वर्ग थीटा इथं लिहायचा आहे, 1 अधिक tan वर्ग थीटा आपल्याला लिहायचा आहे, लिहिलंय। आता पुन्हा मला सांगा मित्रांनो cos वर्ग थीटा ॲज इट इज राहील, पण इथं गुणिले कंसामध्ये आपल्याला घ्यायचं ना। आता घेऊत बघा 1 अधिक tan वर्ग थीटा म्हणजे असते sec वर्ग थीटा, म्हणजे आपण इथं वापरू शकतो sec वर्ग थीटा, हे आपण याच्याऐवजी हे लिहू शकतो। आता पुढे बघा cos वर्ग थीटाला ॲज इट इज ठेवा, गुणाकाराचं चिन्ह द्या, sec वर्ग थीटा म्हणजे आता आपल्याला माहित आहे काय आहे cos थीटा बरोबर 1/sec थीटा असते आणि sec थीटा बरोबर काय असते सांगा 1/cos थीटा असते। मग आपण sec वर्ग थीटाच्या ऐवजी 1/cos वर्ग थीटा लिहू शकतो का नाही, 100% लिहू शकतो, म्हणजे आपण लिहिणार 1/cos वर्ग थीटा। आता मला सांगा मित्रांनो, हे cos वर्ग थीटा गुणिले 1/cos वर्ग थीटा याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 आहे, हे cos वर्ग थीटा कटलेत, म्हणजे आपल्याला काय इथं शिल्लक काय राहील 1 आणि बरोबर आहे मित्रांनो उजवी बाजू। काय आहे उजवी बाजू, झालं आपलं सिद्ध झालं मित्रांनो। बघा
डावी बाजू बरोबर उजवी बाजू आले, म्हणजे आपलं सिद्धता इथे संपलेली आहे. आता आपण पाहूयात मित्रांनो पुढचं उदाहरण. चला तर मग पाहूयात पुढचं उदाहरण. चला प्रश्न 6व्या मधलं आपल्याला तिसरं उदाहरण बघायचं मित्रांनो. तिसरं उदाहरण मित्रांनो. तिसरं उदाहरण दिलंय वर्गमुळामध्ये. बघा वर्गमुळात 1 वजा साइन थीटा भागिले 1 अधिक साइन थीटा बरोबर दिलंय मित्रांनो सेक थीटा वजा टॅन थीटा. आता हे मला सिद्ध करायचं आहे, सेक थीटा वजा टॅन थीटा. मग कसं करायचं? सेम प्रोसिजर मित्रांनो. अगोदर आपल्याला घ्यायची डावी बाजू. आता मी डावी बाजू घेणार. डावी बाजू बघा, डावी बाजू काय आहे सांगा? वर्गमुळामध्ये सांगा 1 वजा साइन थीटा आणि भागाकारामध्ये आहे 1 अधिक साइन थीटा. आता मला सांगा आपल्याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू सिद्ध करायचं आहे, परंतु इथं तर वर्गमुळाचं चिन्ह आहे. मग आपल्याला वर्गमूळ अगोदर घालवावं लागेल. मग कसं घालवायचं बघा, इथं 1 अधिक साइन थीटा, इथे 1 वजा साइन थीटा. मग आपल्याला या 1 अधिक साइन थीटाची विरुद्ध संख्या बघायची. म्हणजे कसं याचं विरुद्ध काय येणार? म्हणजे आपल्याला 1 वजा साइन वर्ग थीटा आपल्याला माहिती आहे सूत्र, आणि 1 वजा साइन वर्ग थीटा बरोबर कॉस वर्ग थीटा असेल. म्हणून आपण 1 अधिक साइन थीटाला जर 1 वजा साइन थीटानं गुणलात, आता तुम्ही जर 1 अधिक साइन थीटाला 1 वजा साइन थीटानं गुणलात तर अंशाला पण गुणावं लागेल. मग आपण ते गुणलं तर इथे येणार मित्रांनो कॉस वर्ग थीटा. बघा कसं येणार. आता खालच्याला आणि वरच्याला मला गुणायचं आहे मित्रांनो 1 वजा साइन थीटानं मला गुणायचं आहे. बघा 1 वजा साइन थीटानं, वरच्याला पण 1 वजा साइन थीटानंच गुणावं लागेल. 1 वजा साइन थीटानंच गुणावं लागेल. बघा आता खालच्या स्टेपला मला काय लिहायचं? वर्गमुळामध्ये बघा मित्रांनो इथं ए वजा साइन थीटा आहे, इथं ए वजा साइन थीटा आहे. म्हणजे मला माहित आहे ए गुणिले ए म्हणजे एचा वर्ग होतो. म्हणजे इथं ए वजा साइन थीटा, ए वजा साइन थीटा एकच गोष्ट आहे. म्हणजे मी इथं कंसामध्ये लिहिणार 1 वजा साइन थीटा होल स्क्वेअर असं मला लिहिता येते व याचा वर्ग करता येते. आणि छेदस्थानी बघा मित्रांनो इथं ए अधिक, बघा इथं ए अधिक बी पहिल्या कंसात आहे, दुसऱ्या कंसामध्ये आहे ए वजा बी. कारण इथं चिन्ह वेगवेगळं आहे, इथं अधिक आहे इथं वजा आहे, चिन्ह वेगवेगळे आहे. म्हणजे ए अधिक बी गुणिले ए वजा बी बरोबर असते मित्रांनो एचा वर्ग वजा बीचा वर्ग. हा फॉर्म्युला असतो. मग मी काय करणार इथं 1चा वर्ग 1 असणार, म्हणजे पहिलं 1 मध्ये 1 आहे, 1चा वर्ग 1 वजा साइन वर्ग थीटा मी लिहिलंय मित्रांनो. आता पुढे बघा, पुढे काय येणार बरोबर घ्या. आता मला सांगा इथं वर्गमुळामध्ये ॲज इट इज 1 वजा साइन थीटा होल स्क्वेअर आपण ॲज इट इज लिहिणार. काय 1 वजा साइन थीटा कंसाचा वर्ग ॲज इट इज लिहिणार. आणि खाली बघा 1 वजा साइन वर्ग थीटा बरोबर असतं मित्रांनो कॉस वर्ग थीटा. का? कारण आपल्याला माहित आहे काय सूत्र असते? साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर असतं मित्रांनो 1. जर हे कॉस वर्ग थीटा त्या बाजूला घेऊन गेला तर वजा कॉस वर्ग थीटा झालं इथे. म्हणजे साइन वर्ग थीटा बरोबर कॉस वर्ग थीटा, म्हणजे साइन वर्ग थीटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थीटा होते. तर मला आपण काय घेतलं इथं साइन वर्ग थीटाला कॉस वर्ग थीटा ॲडजस्ट ठेवलं, 1 वजा साइन वर्ग थीटा इथं आलंय. म्हणजे आपण घेऊ शकतो मित्रांनो इथं 1 वजा साइन वर्ग थीटा ऐवजी आपण घेऊ शकतो कॉस वर्ग थीटा. आपण इथं कॉस वर्ग थीटा घेतलंय. आता पुढे आपल्याला सोडवायचं आहे मित्रांनो. बघा आता पुढे आपल्याला काय करायचं? सोडवायचं आहे. म्हणजे कसं सोडणार बघा, इथं वर्गमुळात 1 वजा साइन थीटा कंसाचा वर्ग आहे आणि खाली कॉस वर्ग थीटा आहे. म्हणजे इथं दोन्हींचा वर्ग केला आहे आणि हे वर्गमूळ कॅन्सल होईल. म्हणजे पुढच्या स्टेपला मित्रांनो काय येणार? 1 वजा साइन थीटा भागिले इथं कॉस थीटा येईल. आलं कॉस थीटा. आणि मला सिद्ध करायचं आहे काय? सेक थीटा वजा टॅन थीटा सिद्ध करायचं आहे. आता मला सांगा मित्रांनो इथं 1 वजा साइन थीटा भागिले कॉस थीटा आहे. म्हणजे आपण काय करू शकतो? 1 छेद कॉस थीटा ॲज इट इज लिहू शकतो वजा साइन थीटा भागिले कॉस थीटा लिहू शकतो. का? कारण इथं छेद दोघांचं सेम आहे, म्हणजे आपण ते वेगवेगळं करून लिहू शकतो. आता मला सांगा 1 छेद कॉस थीटा म्हणजे असते मित्रांनो सेक थीटा. मग आता आपण लिहिणार सेक थीटा वजा साइन थीटा भागिले कॉस थीटा काय असते मित्रांनो? तुम्ही सांगा. टॅन थीटा असते. म्हणजे सेक थीटा वजा टॅन थीटा बरोबर आपण हे सिद्ध झालंय. म्हणजे आपण लिहू शकतो बरोबर आहे उजवी बाजू. आणि हे इथं सिद्ध झालेलं आहे. तुम्हाला जर लिहायचं असेल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता आपल्याला पाहायचं पुढचं उदाहरण. चला
चला मित्रांनो, आता आपण बघूया चौथं उदाहरण. ह्याच्यामधलं चौथं उदाहरण आपल्याला पाहायचं आहे. चला चौथं उदाहरण काय दिलंय बघा. चौथं उदाहरण दिलंय मित्रांनो, कंसामध्ये दिलंय सेक थीटा वजा कॉस थीटा आणि बरोबर आहे, सेक थीटा वजा कॉस थीटा गुणिले कॉट थीटा अधिक टॅन थीटा आणि ह्याच्या बरोबर आहे मित्रांनो टॅन थीटा गुणिले सेक थीटा. हे आपल्याला सिद्ध करायचं. काय आहे बघा, सेक थीटा वजा कॉस थीटा, दुसऱ्या कंसात आहे कॉट थीटा अधिक टॅन थीटा, नाही बरोबर असते टॅन थीटा गुणिले सेक थीटाच्या. हे आपल्याला साध्य करायचं आहे. मग आपण लिहिणार मित्रांनो इथं डावी बाजू. काय लिहिणार, डावी बाजू. चला डावी बाजू लिहूयात. मग डावी बाजू काय आहे सांगा. इथं कंसामध्ये आहे सेक थीटा वजा कॉस थीटा, दुसऱ्या कंसामध्ये आहे मित्रांनो कॉट थीटा अधिक टॅन थीटा. आता मला सांगा इथं सेक थीटा आहे, मी सेक थीटा वजा कॉस थीटा आहे, फॉर्म्युला कोणता यूज करणार बघा. इथं सेक थीटा ऐवजी जर मी 1 कॉस थीटा लिहिलं तर कॉस थीटा गुणिले कॉस थीटा 1 वजा कॉस वर्ग थीटा होतो. मग ते आपण साइन वर्ग थीटा घेऊ शकतो. मग इथे मी काय करणार बघा, सेक थीटा ऐवजी मी लिहिणार 1 कॉस थीटा. मी लिहू शकतो, फॉर्म्युला असतं ना. काय असतं सांगा, सेक थीटा बरोबर असते मित्रांनो 1 कॉस थीटा. मी काय केलं इथं बघा, सेक थीटा ऐवजी 1 कॉस थीटा लिहू शकतो, वजा कॉस थीटा लिहिलंय, हे ॲज इट इज ठेवलं. दुसऱ्या कंसात बघा कॉट थीटा बरोबर काय असते मित्रांनो सांगा, कॉट थीटा बरोबर असते कॉस थीटा भागिले साइन थीटा असते. मग आपण काय करू शकतो, कॉट थीटा ऐवजी कॉस थीटा भागिले आपण लिहू शकतो साइन थीटा, प्लसचं चिन्ह द्या. पुन्हा मला सांगा टॅन थीटा बरोबर मी लिहू शकतो साइन थीटा भागिले कॉस थीटा. मग आपल्याला इथं लिहायचं आहे साइन थीटा भागिले कॉस थीटा. चला लिहिलंय. आता खालच्या स्टेपला येऊ. चला आता इथं आहे मित्रांनो 1 कॉस थीटा वजा कॉस थीटा, याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे आपण लिहू शकतो 1 वजा हे कॉस थीटा गुणिले कॉस थीटा म्हणजे कॉस वर्ग थीटा आणि भागिले येणार मित्रांनो कॉस थीटा. आता पुढच्या कंसामध्ये जाऊयात. इथं कॉस थीटा भागिले साइन थीटा अधिक साइन थीटा भागिले कॉस थीटा आहे, म्हणजे ह्या कॉस थीटाचा साइन थीटा कॉस थीटाचा वर्ग होईल म्हणजे कॉस वर्ग थीटा येईल, प्लस हे साइन थीटा गुणिले साइन थीटा म्हणजे मित्रांनो येईल साइन वर्ग थीटा आणि भागिले बघा साइन थीटा गुणिले येईल कॉस थीटा. अशा प्रकारे हे येईल. आता आपल्याला पुढच्या स्टेपला काय करायचं आहे बघा, 1 वजा कॉस वर्ग थीटा म्हणजे काय असणार आहे साइन वर्ग थीटा भागिले कॉस थीटा आणि दुसऱ्या कंसामध्ये इथं गुणाकारामध्ये काय येईल कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा म्हणजे किती असेल 1 असेल, म्हणजे 1 साइन थीटा गुणिले असेल कॉस थीटा. आता हे पुढच्या स्टेपला आपल्याला बघायचं आहे काय असेल ते. बघा आता काय होणार, मग हे साइन वर्ग थीटा आहे छेद कॉस थीटा गुणिले 1 साइन थीटा गुणिले कॉस थीटा आहे, म्हणजे आपल्याला नेक्स्ट स्टेपला लिहिता येते बघा, बरोबर चिन्ह द्या. साइन वर्ग थीटाला मला लिहिता येते बघा साइन थीटा गुणिले साइन थीटा भागिले काय असते बघा, भागिले असेल इथं कॉस थीटा आणि गुणाकाराचं चिन्ह द्या. इथं बघा 1 साइन थीटा गुणिले कॉस थीटा दिलंय ना. आता पुढं काय करायचं मित्रांनो बघा, हे साइन थीटा आणि साइन थीटा इथं कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सिद्ध करायचं टॅन थीटा गुणिले सेक थीटा, म्हणजे इथला साइन थीटा भागिले कॉस थीटा म्हणजे असेल मित्रांनो टॅन थीटा आणि गुणिले 1 कॉस थीटा म्हणजे असते मित्रांनो सेक थीटा. झालं, म्हणजेच आपल्याला लिहिता येते बरोबर आहे उजवी बाजू. आपल्याला लिहिता येते उजवी बाजू. हे झालं मित्रांनो इथं सिद्ध. आता आपल्याला काय करायचं, पुढचं उदाहरण बघायचं. चला बघूयात पुढचं उदाहरण. चला आता आपल्याला पाहायचं 5वं उदाहरण काय दिलं ते बघा. 5वं उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो कॉट थीटा अधिक टॅन थीटा बरोबर आहे कोसेक थीटा
गुणिले सेक थिटा हे आपल्याला करायचं मित्रांनो सिद्ध। मग बघा काय येणार, इथं आपल्याला लिहिता येते डावी बाजू, मग सांगा डावी बाजू काय आहे। डावी बाजू आहे मित्रांनो कॉट थीटा अधिक टॅन थीटा, ही आहे आपली डावी बाजू। मग आपल्याला काय लिहिता येते, कॉट थीटा ऐवजी लिहिता येते मित्रांनो कॉस थीटा भागिले साइन थीटा, आणि अधिक चिन्ह द्या। पुन्हा टॅन थीटा ऐवजी आपल्याला लिहिता येते साइन थीटा भागिले कॉस थीटा, लिहिता येते असं। चला आपण लिहिलंय। आता पुढे आपल्याला लिहायचं मित्रांनो कॉस थीटा भागिले साइन थीटा अधिक साइन थीटा भागिले कॉस थीटा आहे। मग ह्या कॉस थीटानं ह्या कॉस थीटाला गुणा म्हणजे येणार कॉस वर्ग थीटा भागिले साइन थीटा गुणिले कॉस थीटा, हे ॲज इट इज लिहून टाका म्हणजे या दोघांचा गुणाकार। आणि आता साइन थीटा गुणिले आपल्याला अधिक चिन्ह द्या, साइन थीटा गुणिले साइन थीटा म्हणजे होते मित्रांनो साइन वर्ग थीटा। आता पुढच्या स्टेपला बघा, कॉस वर्ग थीटा अधिक साइन वर्ग थीटा म्हणजे होते मित्रांनो 1, छेदस्थानी आपल्याला लिहायचं साइन थीटा गुणिले कॉस थीटा हे येणार। मग आपल्याला काय करायचं मित्रांनो, बरोबर चिन्ह द्या। पुढे बघा आपल्याला सिद्ध काय करायचं होतं, कॉसेक थीटा गुणिले सेक थीटा, म्हणजे याला सेपरेट लिहा 1 छेद साइन थीटा गुणिले 1 छेद कॉस थीटा, हे आपल्याला इथं सेपरेट लिहिता येते। मग मला सांगा 1 छेद साइन थीटा म्हणजे होते मित्रांनो कोसेक थीटा, म्हणजे कोसेक थीटा गुणिले 1 छेद कॉस थीटा म्हणजे येते मित्रांनो सेक थीटा, म्हणजे येते सेक थीटा। अशा प्रकारे आपल्याला बरोबर चिन्ह देऊन लिहिता येते उजवी बाजू, बरोबर चिन्ह देऊन लिहा उजवी बाजू। अशा प्रकारे आपल्याला हे सिद्ध करता येते। बघा पुढचं उदाहरण बघूयात। आता आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो 6वं उदाहरण। चला 6 उदाहरण आपल्याला पाहायचं आहे। 6 उदाहरण आहे मित्रांनो 1 छेद सेक थीटा वजा टॅन थीटा बरोबर दिलंय सेक थीटा अधिक टॅन थीटा, सेक थीटा अधिक टॅन थीटा, 1 छेद सेक थीटा वजा टॅन थीटा बरोबर सेक थीटा अधिक टॅन थीटा आपल्याला सिद्ध करायचं आहे। बघा इथं आपल्याला लिहायचं मित्रांनो डावी बाजू, डावी बाजू बघा डावी बाजू काय दिलेली आहे, मग 1 छेद सेक थीटा वजा टॅन थीटा आपल्याला दिलेला आहे। मग आपल्याला लिहिता येते मित्रांनो 1 छेद सेक थीटा ऐवजी आपल्याला लिहिता येते 1 छेद कॉस थीटा वजा टॅन थीटा ऐवजी आपल्याला लिहिता येते साइन थीटा भागिले कॉस थीटा, असं आपल्याला लिहिता येते। मग पुढच्या स्टेपला काय करायचं, एक ॲज इट इज ठेवा छेदस्थानी 1 गुणिले कॉस थीटा म्हणजे काय होते सांगा मला, 1 गुणिले कॉस थीटा म्हणजे कॉस थीटा होते, सॉरी असं नाही करायचं आपल्याला। बघा 1 छेद कॉस थीटा वजा साइन थीटा छेद कॉस थीटा आहे म्हणजे छेद समान आहे, म्हणजे आपल्याला लिहिता येते 1 वजा साइन थीटा भागिले कॉस थीटा, असं आपल्याला लिहिता येते। आता पुढच्या स्टेपला काय करायचं बघा, बरोबर चिन्ह द्या। हे कॉस थीटा छेदस्थानी आहे, याला वरती घेऊन जा म्हणजे कॉस थीटा भागिले असेल मित्रांनो 1 वजा साइन थीटा, हे खालीच असेल 1 वजा साइन थीटा। आता आपल्याला काय करायचं, आपल्याला सिद्ध करायचं सेक थीटा अधिक टॅन थीटा। मग कसं येणार, इथं 1 वजा साइन थीटा, याला जर 1 अधिक साइन थीटानं आपण गुणलो तर 1 वजा साइन वर्ग थीटा होईल, म्हणजे आपण कॉस थीटा घेऊ शकतो। मग आपण काय करणार, अंशाला आणि छेदाला कशानं गुणणार, 1 अधिक साइन थीटाने गुणणार, 1 अधिक साइन थीटा, याला पण गुणा 1 अधिक साइन थीटाने। बघा मग इथं काय येणार मित्रांनो, हे कॉस थीटा ॲज इट इज असेल, इथं कंसात 1 अधिक साइन थीटा आणि इथं काय येणार 1 वजा साइन थीटा गुणिले 1 अधिक साइन थीटा म्हणजे असते मित्रांनो 1 वजा साइन वर्ग थीटा, हे आपल्याला लिहिता येते। मग आपण कॉस थीटा ॲज इट इज ठेवा, कंसामध्ये असेल 1 अधिक साइन थीटा आणि खाली आपल्याला लिहिणार येणार 1 वजा साइन वर्ग थीटा ऐवजी आपल्याला लिहिणार आपल्याला लिहिता येते कॉस वर्ग थीटा। बघा कॉस वर्ग थीटा। मग मला सांगा इथला कॉस थीटा कटणार आणि इथला एक कॉस थीटा कटणार म्हणजे खाली राहणार कॉस थीटा, म्हणजे आपल्याला लिहिता येते 1 अधिक साइन थीटा भागिले कॉस थीटा,
आणि आपल्याला साध्य करायचं काय आहे ते सेक थिटा अधिक टॅन थिटा. म्हणजे आपण काय करणार 1 अधिक साइन थिटा भागिले कॉस थिटा आहे म्हणजे 1 कॉस थिटा लिहा, सेपरेट करून लिहा, अधिक साइन थिटा भागिले कॉस थिटा. मग मला सांगा, बरोबर चिन्ह द्या, मला सांगा 1 कॉस थिटा म्हणजे काय असते मित्रांनो, सेक थिटा असते. मग आपल्याला लिहिता येते सेक थिटा अधिक आणि साइन थिटा भागिले कॉस थिटा असते टॅन थिटा. म्हणजे आपल्याला लिहिता येते इथं टॅन थिटा आणि आपल्याला खाली लिहिता येते बरोबर आहे उजवी बाजू. उजवी बाजू. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे सिद्ध करता येते. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता, तुमच्या अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. धन्यवाद.